परमश्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज आणि परमश्रद्धेय आचार्य बारकेजी महाराज यांच्या प्रेरणेतनं, त्यांच्या आशीर्वादानं आम्हाला खूप काही ज्ञान भेटलं. त्यांनी एक आम्हाला हटपेमध्ये एक श्लोक सांगितला होता, उत्साह साहसा धैर्य तत्वज्ञानाचा निश्चय जन संग परित्यागा षड्वीर योगो प्रसिद्धती. हा श्लोक मला नेहमी आठवतो. हा योग सिद्धी करणारा एक श्लोक आहे. योग सिद्धी तर होतेच, परंतु दुसरी गोष्ट यातून आपला भौतिक साधनाही आणि आपल्या या भौतिक जीवनामध्ये जे काय आपलं ध्येय असेल ते ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्याचं हे एक सूत्र, खूप छान सूत्र आहे. उत्साह साहसा धैर्य तत्वज्ञानाचा निश्चय जन संग परित्यागा षड्वीर योग प्रसिद्धती. या सूत्राचा अर्थ असा, उत्साह कुठलाही काम करायचं असेल तुम्हाला, भौतिक जीवनात असेल किंवा आध्यात्मिक जीवनात असेल, तर उत्साह पाहिजे. योग सिद्ध पाहिजे करायचं असेल तर उत्साह पाहिजे. तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर उत्साह पाहिजे. साहस केल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही आपल्याला, म्हणून साहस केलं पाहिजे. उत्साह साहस धैर्य पाहिजे. एखादी गोष्ट लगेच साध्य होत नाही. आज नाही झाली तर उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, परवा नाही वर्षाने होईल, पण होईल मात्र जरूर. आपण प्रयत्न जर केला, उत्साह ठेवला, साहस केलं आणि धैर्य ठेवलं, ती गोष्ट 100% होणार म्हणजे होणार. ही काय दगडावरची रेष. उत्साह साहसाचं तत्वज्ञान. बरं ठीक आहे, साहस धरलं, पण तत्वज्ञान तर पाहिजे, ज्ञान तर आलं पाहिजे. ज्ञान नसेल तर त्या गोष्टीवर कितीही पळलं आपण, कितीही प्रयत्न केले, जर ज्ञान नसेल ती गोष्ट आपल्याकडनं होणार नाही. मग तुम्ही 1 वर्ष नाही 10 वर्षही त्याच्या मागे लढले तरी ती गोष्ट होणार. पण त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. आपल्याकडून काय चूक होतीये ही जर आपण समजून घेतली म्हणजे ज्ञान घेतलं. अज्ञान गेलं तर ज्ञान आपोआप येणार आहे. म्हणून अज्ञान घालून ज्ञान घेतलं पाहिजे. उत्साह साहसा धैर्य तत्वज्ञान निश्चय पाहिजे. एखादं ध्येय मी ठरवलंय, समजा मला रनिंग करायचं, समजा योग अभ्यास करायचा, समजा व्यायाम करायचा आहे, समजा मला 10वीला चांगले मार्क पडायचे, 12वीला चांगले मार्क पडायचे, मी ज्ञान घेतलं पाहिजे, उत्साह ठेवला पाहिजे, साहस केलं पाहिजे, धैर्य ठेवलं पाहिजे, तत्वज्ञान घेतलं पाहिजे, उत्साह तत्वज्ञानात निश्चय केला पाहिजे. निश्चयात आणि जनसंग परित्याग. मला जर चांगले मार्क पडायचे, चांगल्या लोकांमध्ये, चांगल्या मित्रामध्ये मला राहिलं पाहिजे. मला योग साध्य करायचं तर योगाच्या मित्रामध्ये राहिलं, बाकीच्या लोकांमध्ये राहता कामं नाही. मला जे साध्य करायचं